तर इकडे अकोल्यात बस स्थानकात चौकात नाश्ता करणाऱ्यांचं आरोग्य आता धोक्यात आल्याचं दिसतंय। काय घडलंय तर नाश्त्यासाठी चक्क नालीचं पाणी वापरलं जात आहे। काही व्यक्तींकडून नाल्यातील पाण्याचा नाश्त्यासाठी वापर केला जातोय आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होताना दिसतोय। दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवरती पहा। नाश्त्याचे सेंटर लावलेले आहेत आणि अशा ठिकाणी अकोल्यामध्ये अनेक लोक येऊन नाश्ता करतात, मात्र त्यांचं आरोग्य कसं धोक्यात आलंय ते या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसतंय, जिथे चक्क नालीचं पाणी वापरलं जातंय नाश्ता बनवण्यासाठी। योगेश लाट आपले प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या जोडले गेले आहेत। योगेश, हा व्हिडिओ संताप आणणार आहे आणि लोकांमधून तशाच प्रतिक्रिया येत आहेत। आता पुढे कारवाई कशी होणार आहे? नक्कीच वैष्णवी, काल झालेल्या सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे। अकोला शहरातील मध्यवर्ती बसस्थानक चौकात हा सर्व प्रकार घडला आहे। एका नाश्त्याच्या दुकानावर नाली जे पाणी वाहते ते नालीतलं पाणी घेऊन जाताना आणि तिथं नाश्ता त्याच पाण्यानं बनवत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यामुळे नेटकऱ्यांनी आणि समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात यावर तीव्र रोष व्यक्त केला। त्यानंतर आता महापालिका प्रशासनाने यावर आता कारवाई केली आहे। दरम्यान नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आरोप केल्या गेले की महापालिका प्रशासन असेल किंवा आरोग्य विभाग असेल यावर काळजी घेत नाही किंवा दक्षता घेत नाही असं म्हटलं होतं। तर दुसरीकडे याच मध्यवर्ती बसस्थानकावर ग्रामीणसह शहरी भागातील नागरिक मोठ्या वर्दळीचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली होती आणि आज सकाळी महापालिका विभागाच्या अतिक्रमण विभागाने या ठिकाणी ती नाश्त्याची गाडी असेल किंवा इतर अतिक्रमण असेल ते ठेलीवाले यांना हटवण्यात आलं आहे। मात्र असे बरेच अकोला शहरात असे प्रकार आहेत जे आता हे एका प्रकारामुळे उघडकीस आलं, मात्र असे भरपूर प्रकार असू शकतात। यावर महापालिका प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी आता अकोलेकरांकडून होत आहे। अर्थातच गंभीर असा हा प्रकार आहे योगेश, आणि त्यावरती महापालिकेने तेवढीच कडक कारवाई करणं, शासन करणं गरजेचं आहे आणि यांना वेळेत चाप बसणं तेवढंच गरजेचं आहे। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी। तर ही कालची आणि आजची आपण दृश्य पाहतोय। काल व्हिडिओ व्हायरल झाला आणि नालीतलं पाणी वापरलं जातं हे समोर आलं। संताप जो लोकांचा अनावर झाला त्याचंच आज आपण प्रतिबिंब पाहतोय। त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे। नाश्ता सेंटर्स जे आहे ते हटवण्यात आलेत।